चला आपण बघत आहोत एम लक्ष्मीकांत प्रियांबल चॅप्टरचे लाईन टू लाईन डिस्कशन. आपण सोशलिस्ट ह्या प्रिन्सिपलपर्यंत आलो होतो. तर बघा, इवन बिफोर द टर्म वॉज ॲडेड बाय 42nd अमेंडमेंट 1976, द कॉन्स्टिट्यूशन हॅड सोशलिस्टिक कंटेंट इन द फॉर्म ऑफ सर्टन डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. In other words, what was hitherto implicit in the constitution was now been made explicit. जरी समाजवादी सोशलिस्ट हा वर्ड्स आपण 42वी घटनादुरुस्तीने 1976ला ॲड केला असला तरी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी हे सोशलिस्टिक कंटेंट आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये होतं. त्यामध्ये आर्टिकल 38 हा वेलफेअर स्टेटबद्दल सांगत आहे आणि DPSP हे गांधीयन DPSP, लिबरल इंटेलेक्च्युअल आणि सोशलिस्टिक असे लेबर वेलफेअर ओरिएंटेड DPSP चे पार्ट जनरली पाडले जातात. तर बघा, moreover Congress party itself adopted a resolution to establish socialistic pattern of society in its Audi session as early as 1955 and took measure accordingly. तर 1955ला काँग्रेसचं आवडी सेशन हे चेन्नई या मद्रास जवळ म्हणू शकता तिथे झालं होतं आणि आवडी सेशनला सोशलिस्टिक पॅटर्न ऑफ सोसायटी असा ठराव पास करण्यात आला. त्याचे अध्यक्ष आणि त्यावेळेचे काँग्रेसचे अध्यक्ष हे UN देबार होते, लक्षात ठेवा. तर आता आपण काँग्रेसचे अध्यक्ष आलेत तर काही महत्त्वाचे काँग्रेसचे अध्यक्ष कोण कोण होते ते बघूया. आपण पाठीमागं बघत होतो सूरज स्पिल्टपर्यंत आपण काँग्रेसचे महत्त्वाचे अध्यक्ष आणि त्या सेशनचे प्लेस ठिकाण इथपर्यंत आलो होतो. सूरज स्पिल्ट छत्रपती शिवाजी महाराजपासून सूरज असे हिस्टॉरिकल लिंकेज आहे आपले. तसंच सूरज स्पिल्ट झाली होती 1907ला. मॉडरेट आणि एक्स्ट्रीमिस्ट मावळ आणि जहाल गटाची जी स्पिल्ट झाली होती त्यावेळेचे अध्यक्ष होते रासबिहारी घोष सुरतला. आणि ते सुरत स्पिल्ट फेमस आहे. आताही शिवसेनेमधील जी स्पिल्ट झाली ही सुरत टू सुरत गुवाहाटी और गोवा असे एक स्पिल्ट झाले. पण सुरत ते महत्त्वाचं फर्स्ट सेंटर होतं आणि तिथूनच सुरत स्पिल्टला सुरुवात झाली शिवसेनेमधली. तसंच मॉडरेट आणि एक्स्ट्रीमिस्टमधली स्पिल्ट झाली होती ती सुरत स्पिल्ट म्हणून फेमस आहे. ती सुरत स्पिल्ट मॉडरेट आणि एक्स्ट्रीमिस्ट एकत्र झाले ते नंतर 1916च्या लखनौ सेक्शनमध्ये लखनौ सेशन ज्याचे अध्यक्ष होते अंबिकाचरण मुजुमदार. त्यामध्ये लखनौ पॅक्टही झाला. लखनौ पॅक्ट ही 1916ला त्याच सेशनच्या दरम्यान झाला. त्यामध्ये मॉडरेट आणि एक्स्ट्रीमिस्ट जहाल लोक एकत्र आले. तसेच मुस्लिम लीग आणि काँग्रेस एकत्र आले. 1916च्या लखनौ अधिवेशनमध्ये झाले. त्यानंतरचं महत्त्वाचं सेशन आहे 1917. त्यामध्ये पहिली वुमन इंडियन नॅशनल काँग्रेस प्रेसिडेंट बनली ते म्हणजे ॲनी बेझंट कलकत्ता. आता ॲनी बेझंट ह्या आयर्लंडच्या होत्या. त्यांनीही तिथे होम रूल चालू केलं होतं. ते इंडियामध्ये होम रूलसाठी त्यांनी लीडरशिप दिली होती. तर लक्षात ठेवा, हे महत्त्वाचं आहे. 1919च्या वेळेस मोतीलाल नेहरू, 1922ला CR दास, 1924ला MK गांधी. महत्त्वाचं सेशन आहे. ओनली सेशन लीड बाय MK गांधी. 1928 मोतीलाल नेहरू. 1929 लाहोर सेशन जवाहरलाल नेहरू. सर्वात महत्त्वाचं सेशन लाहोर सेशन. पंजाबमध्ये रावी नदीच्या काठी हे सेशन होतं आणि पूर्ण स्वराज्याचा रेझोल्युशन ह्या ठरावात मांडले होते. 1931 सरदार वल्लभभाई पटेल. 1932 मदन मोहन मालवीय. 1938 आणि 1939 हरिपुरा आणि त्रिपुरा सेशन सलग सुभाषचंद्र बोस यांच्या अंडर होते. पण नंतर गांधी आणि सुभाषचंद्र बोस यांच्यात काही मतभेद झाले आणि त्यांनी 1939मध्ये त्रिपुरा सेशनचे रिझायनेशन दिले इंडियन नॅशनल काँग्रेस प्रेसिडेंटचे. अशा प्रकारे गोष्टी घडल्या. 1940 ते 46 आझाद यांच्याकडे हे होते. 1947ला जेव्हा भारत स्वतंत्र झाला ते JB कृपलानी यांच्याकडे इंडियन नॅशनल काँग्रेसचे प्रेसिडेंटशिप होती. बघा, आपण मोर डिटेल आणि मोर कॉम्प्रिहेन्सिव्ह वेने सगळं डिटेल घेत आहे कारण ज्या ज्या पॉईंट्सवर आपल्याला काय माहिती भेटेल एक्स्ट्रा त्यावर डिटेल ॲनालिसिस घेतलं जात आहे. आता बघा, नोटेबली द इंडियन ब्रँड ऑफ सोशलिझम इन डेमोक्रेटिक सोशलिझम अँड नॉट अ कम्युनिस्टिक सोशलिझम ऑल्सो नोन एज स्टेट सोशलिझम. तर बघा, सोशलिझम ह्यामागं एक हिस्ट्री आहे. कार्ल मार्क्स यांच्या दास कॅपिटलमध्ये कम्युनिझम कन्सेप्ट आले आणि यामध्येच
दास कॅपिटलमध्ये सोशलिझम एक फेज आहे कम्युनिझमचा, तोही कार्ल मार्क्सनं सांगितलेला आहे. तर बघा, तर सोशलिझम फेज काय? सोशलिझम म्हणजे इन शॉर्ट नॅशनलायझेशन ऑफ मीन्स ऑफ प्रोडक्शन. नॅशनलायझेशन करणं या असं आपण जनरली म्हणू शकतो. जसं आपण 1900 तर बघा, सोशलिस्टिक पॅटर्न ऑफ सोसायटी तयार करायचा आहे. प्रिन्सिपल मीन्स ऑफ प्रोडक्शन आहे. सोशो इकॉनॉमिक बेसिस आहेत. जसं आपले DPSP सुद्धा सोशलिझमच प्रमोट करतात. प्रिॲम्बलसुद्धा एक सोशल जस्टिस सोशल इकॉनॉमिक पॉलिटिकल प्रमोट करतं आहे. आपल्या आर्टिकल 38 सांगते की वेलफेअर स्टेट करायचं आहे आपल्याला. इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन ऑफ नॅशनल वेल्थ. लक्षात ठेवा, सोशलिझम किंवा कम्युनिझमवाले बंदे हे इक्वॅलिटी प्रमोट करण्यासाठी, डिस्ट्रीब्युशन ऑफ इक्वल रिसोर्सेससाठी प्रयत्न करतात. तर लिबरेटेरियन किंवा लिबरल कॅपिटलिझमवाले बंदे हे लिबर्टी या प्रिन्सिपलच्या मागे धावतात. हे लक्षात ठेवा, लिबर्टी आणि इक्वॅलिटी हा एक मेजर फरक सांगू शकता. आज जसं आपण इंदिरा गांधी यांनी नॅशनलायझेशन केलं होतं, 14 नॅशनलाइज बँक केल्या होत्या 1969ला, ज्यांचे डिपॉझिट हे 50 करोडच्या वर आहे. 6 बँक्स 1980ला नॅशनलाइज केल्या होत्या, ज्यांचे डिपॉझिट 200 करोडच्या वर आहे. तर अशा टोटल 20 बँका नॅशनलायझेशन केल्या होत्या इंदिरा गांधींनी. तर लक्षात ठेवा, हे कम्युनिस्टिक सोशलिझम हे कार्ल मार्क्सनं इन्स्पायर झालेलं USSRचं सोशलिझम आहे. आपलं सोशलिझम हे डेमोक्रेटिक सोशलिझम आहे. डेमोक्रेटिक मीन्स म्हणजे नॉन व्हायलंट बेसिस असं आपलं डेमोक्रेटिक सोशलिझम आहे. जे गांधीयन वे ऑफ सोशलिझम म्हटलं तरी काय चुकीचं ठरणार नाही. तर बघा, कम्युनिस्टिक सोशलिझम विच इन्व्हॉल्व्स नॅशनलायझेशन ऑफ ऑल मीन्स ऑफ प्रोडक्शन, distribution, abolition of private property. Democratic socialism, on the other hand, holds faith in mixed economy where both public and private sector coexist side by side. As the Supreme Court say, democratic socialism aim to end poverty, ignorance, disease, inequality of opportunity. सुप्रीम कोर्ट सुद्धा म्हणले की भारतीय लोकशाही समाजवाद ही गरिबी, दारिद्र्य, रोगराई कमी करण्यासाठी चे असणारे एक समाजवाद आहे. इंडियन सोशलिझम इज ब्लेंड ऑफ मार्क्सिझम अँड गांधीझम, हेविली लीन टुवर्ड्स गांधीयन सोशलिझम. आपले जे सोशलिझम आहे हे गांधीयन सोशलिझम आहे. दोघांचं हे ब्लेंड आहे, दोघांचं बी मिक्सअप आहे, मार्क्सिझम आणि गांधीझम, पण जास्त करून गांधीयनिझम आयडियॉलॉजीकडे लीन झालेलं आहे. आपण बघा, 1947 ते 1991 पर्यंत मिक्स्ड इकॉनॉमी, प्रायव्हेट प्लस पब्लिक एंटरप्राइजेस होतं. पण 1991 नंतर लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन या तत्वानुसार आपलं जे फ्री इकॉनॉमीकडे चाललेली वाट चालू आहे. 1947, तर लक्षात ठेवा, 1947 टू 1991 आपण मिक्स्ड इकॉनॉमी, आणि 1991 नंतर आपण लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन इथून आपण फ्री इकॉनॉमीकडे वाटचाल चालू आहे. तर लक्षात ठेवा, दिस LPG धोरण हॅज डायल्युटेड सोशलिस्टिक क्रेडेन्शियल ऑफ इंडियन स्टेट. आपले जे सोशलिस्टिक क्रेडेन्शियल आहे ना, ते आपले डायल्यूट झालेले आहे. फॉर्मर चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर अरविंदो सुब्रमण्यम यांनी एक टर्म कॉइन केली आहे, इंडिया मूव्ड फ्रॉम क्रोनिक सोशलिझम टू स्टिग्मेटाइज्ड कॅपिटलिझम. अरविंद सुब्रमण्यम जे फॉर्मर चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर होते, त्यांच्या मते इंडिया मूव्ह फ्रॉम क्रोनिक सोशलिझम टू स्टिग्मेटाइज्ड कॅपिटलिझम. तर आता पुढील प्रिन्सिपल बघूया आपण, सेक्युलर. आता बघा, सेक्युलरच्या पाठीमागे फार हिस्ट्री आहे. मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्ष. हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघितला सेक्युलरिझम ह्या प्रिन्सिपलचा, तर मॅकियावेली एक थिंकर होता, इटलीमधला एक थिंकर होता, त्याचं द प्रिन्स यामध्ये त्यानं काय केलं, सेक्युलरायझेशन ऑफ पॉलिटिक्स केलं. त्याने सेक्युलरायझेशन ऑफ पॉलिटिक्स करताना रिलिजन पॉलिटिक्सपासून सेपरेट केलं, रिलिजन पॉलिटिक्सपासून सेपरेट केलं, पॉलिटिक्स इथिक्सपासून सेपरेट केलं.
त्यामुळे त्याला निगेटिव्हली टीचर ऑफ इव्हिलसुद्धा म्हटलं जातं. पण त्यानं रिॲलिटी पॉलिटिक्सची रिॲलिटी मानली होती त्यानं. तर त्यानं 2 गोष्टी सेपरेट केल्या. लक्षात ठेवा, सेक्युलरमध्ये त्यानं काय केलं, रिलिजन सेपरेट फ्रॉम पॉलिटिक्स, तसंच इथिक्स सेपरेट फ्रॉम पॉलिटिक्स. या गोष्टी त्यानं केल्या. कोणी, मॅकियावेलीने, दी प्रिन्समध्ये. एक्स्ट्रा नॉलेज लक्षात ठेवा, ही सेक्युलरायझेशनची इथनं सुरुवात म्हणता येईल. सेक्युलरायझेशन ऑफ पॉलिटिक्स स्टार्टेड फ्रॉम मॅकियावेली. आता बघा, सेक्युलरिझम कन्सेप्ट आपण बघूया. द टर्म सेक्युलर टू वॉज ॲडेड बाय 42nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट 1976. 42वी घटना दुरुस्ती इंदिरा गांधीने केली होती. त्यानुसारच धर्मनिरपेक्ष हे टर्म ॲड करण्यात आली. However, as the Supreme Court said in 1974, although word secular state were not expressly mentioned in the Constitution, there can be no doubt that the constitutional maker wanted to establish such a state, and accordingly, Article 25 to 28, guaranteeing the fundamental rights to freedom of religion, have been included in the Constitution. सुप्रीम कोर्ट म्हटले, ज्याप्रमाणे DPSP, ज्याप्रमाणे सोशलिस्टिक आणि सेक्युलरिझम हे एक्सप्लिसिट स्पष्टपणे आपल्या घटनेमध्ये शब्द नव्हते, पण त्याचा जे कंटेंट आहे, त्याच्या रिलेटेडची त्याचा मिनिंग आहे, इम्प्लिसिट मिनिंग आपल्या घटनेमध्ये तसा होता. जसं सोशलिस्टसाठी DPSP होते, वेलफेअर स्टेटचे प्रिन्सिपल होते, सोशल ऑर्डरचे होते, आपल्यामध्ये जस्टिस, सोशल इकॉनॉमिक पॉलिटिकलचे कन्सेप्ट प्रिॲम्बलमध्ये बी होती आणि DPSPमध्ये होते. पण सोशलिस्टिक वर्ड 42व्या घटना दुरुस्तीनेच एक्सप्लिसिट ॲड करण्यात आला. तसेच सेक्युलरिझम हा वर्ड्स 42वीच घटना दुरुस्तीने 1976ला ॲड करण्यात आला स्पष्टपणे. पण आपले कॉन्स्टिट्यूशन मेकरच्या व्हिजनमध्ये सेक्युलरिझम प्रिन्सिपल होते असे सुप्रीम कोर्ट म्हटले आहे. तर बघा, सेक्युलरिझम धर्मनिरपेक्ष याचे 2 प्रकार पडतात. प्रिन्सिपल ऑफ सेक्युलरिझम से पॉझिटिव्ह कन्सेप्ट ऑफ सेक्युलरिझम असतं आणि निगेटिव्ह कन्सेप्ट ऑफ सेक्युलरिझम असतं. So Indian Constitution embodied the positive concept of secularism, that all religion in your country, irrespective of their strength, have the same status and support from the state. तर आपलं लक्षात ठेवा, आपलं पॉझिटिव्ह कन्सेप्ट ऑफ सेक्युलरिझम आहे. हे पॉझिटिव्ह कन्सेप्ट ऑफ सेक्युलरिझम म्हणजे सर्व धर्म समभाव. जवाहरलाल नेहरू गांधीयन विजनचे सेक्युलरिझम आहे. सर्व धर्म, ऑल रिलिजन इक्वल. देर इज नो ऑफिशियल स्टेट रिलिजन, किंवा ऑफिशियल रिलिजन नाहीत या देशाचा, ह्या राष्ट्राचा, आणि ऑफिशियल रिलिजन नाही, तसेच स्टेट रिलिजन नाही. सर्व धर्म समभाव. पॉझिटिव्ह सेक्युलरिझम, स्टेट कॅन इंटरफेअर इन रिलिजियस अफेअर व्हेन कॉल्ड अपॉन टू डू सो. धर्मामध्ये स्टेट प्रवेश करेल जेव्हा वुमन, चाइल्ड इत्यादी बाबत काय अनिष्ट प्रथा असेल तसे. तर जसं आपण ट्रिपल तलाक बॅन केला आहे, हे रिलिजियस अफेअर आहे, पर्सनल अफेअर आहे, पण त्यामध्ये वुमनच्या रिलेटेड एक अनिष्ट प्रथा असल्यामुळे आपण त्यामध्ये इंटरफेअर केला आहे. कारण आपली 5वी फंडामेंटल ड्युटी तेच सांगते आहे, टू डिनाऊन्स दी प्रॅक्टिस डेरोगेटरी टू वुमन. हे आपली 5वी फंडामेंटल ड्युटी सांगते. फॅटर्निटीचं सुद्धा वर्डिंग त्यामध्ये आहे 5व्या फंडामेंटल ड्युटीमध्ये. असं इंटरलिंकेजेस स्टडी करणं फार महत्त्वाचं आहे, कारण त्यामुळे अंडरस्टँडिंग आणि कन्सेप्च्युअल क्लॅरिटी लक्षात राहण्यासाठी उपयोगी पडतात. त्यामुळे बघा, तर ही सेक्युलरिझम आहे ना आपलं, एक राजीव भार्गव एक थिंकर आहेत, त्यांच्यानुसार आपलं सेक्युलरिझम हे प्रिन्सिपल डिस्टन्स मॉडेलवालं सेक्युलरिझम आहे. त्यांनी न्यू मॉडेल ऑफ सेक्युलरिझम यामध्ये प्रिन्सिपल डिस्टन्स सांगितलं की आपलं आपलं सेक्युलरिझम हे पॉझिटिव्ह सेक्युलरिझम आहे. गव्हर्मेंट सर्व रिलिजनला सपोर्ट करू शकतो, सर्व रिलिजनला मदत करू शकतो, सर्व रिलिजन्समध्ये इंटरफेअर करू शकतं, पण कुठल्याही एका रिलिजनला सपोर्ट करणं, कुठल्याही एका रिलिजनमध्ये इंटरफेअर करणं अशा गोष्टी करू शकत नाही. सर्व धर्म समभाव, ऑल रिलिजन आर इक्वल इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर स्ट्रेंथ. जसं USAचं निगेटिव्ह सेक्युलरिझम आहे. निगेटिव्ह सेक्युलरिझम म्हणजे कम्प्लीट सेपरेशन ऑफ रिलिजन अँड पॉलिटिक्स. हे USAचं आहे, लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. आता पाठीमागं काय इम्पॉर्टंट आहे बघू आपण.
On the basis of attitude towards state to a religion, three type of state can be conceived. ॲथिस्ट स्टेट, जसं चायनाला सुद्धा ॲथिस्ट स्टेट म्हटलं जातं. अजून काही स्टेट आहेत ज्यांना ॲथिस्ट म्हटलं जातं, ते बघूया आपण. तर बघा, ॲथिस्ट स्टेट चायनासुद्धा ॲथिस्ट स्टेट आहे. अल्बानिया एक स्टेट आहे, ते मोस्ट ॲथिस्ट स्टेट आहे. द स्टेट इज अँटी रिलिजन, धर्माच्या विरोधात असतो. हेन्स कंडेम ऑल रिलिजन, कुठलाही धर्म त्यांचा नसतो, सर्व रिलिजनला तो कंडेम करतात. त्यांना ॲथिस्ट स्टेट म्हणतात, नास्तिक राज्य म्हणू शकता. थिओक्रेटिक स्टेट, द स्टेट इज प्रो रिलिजन, हेन्स डिक्लेअर वन पर्टिक्युलर रिलिजन ॲज द स्टेट रिलिजन. फॉर एक्झाम्पल बांगलादेश, बर्मा, श्रीलंका, पाकिस्तान. जसं पाकिस्तानचा ऑफिशियल स्टेट रिलिजन हा मुस्लिम आहे. थिओक्रेटिक स्टेट आहे पाकिस्तान. सेक्युलर स्टेट, स्टेट इज न्यूट्रल इन द मॅटर ऑफ रिलिजन, हेन्स डज नॉट अफोर्ड एनी पर्टिक्युलर रिलिजन अँड ॲज द स्टेट रिलिजन. जसं USA आणि इंडिया आहे. पण USAचं सेक्युलरिझम हे निगेटिव्ह सेक्युलरिझम आहे, कम्प्लीट सेपरेशन ऑफ रिलिजन अँड पॉलिटिक्स. आपलं सेक्युलरिझम हे पॉझिटिव्ह काइंड ऑफ सेक्युलरिझम आहे. आपल्याकडे कम्प्लीट सेपरेशन ऑफ रिलिजन अँड पॉलिटिक्स नाही, तर इक्वल रिस्पेक्ट टू ऑल रिलिजन आहे. सर्व धर्म समभाव, अशा प्रकारचे हे सेक्युलरिझम आहे. इंडियन पॉलिटिकल थिंकर यांचं राजीव भार्गव यांचं इंडियन सेक्युलरिझमवर फेमस बुक आहे, लक्षात ठेवा. पुढील प्रिन्सिपल आता बघा, तर अजून एक आहे, देन युनियन लॉ मिनिस्टर HR गोखले डिफाईन दिस कन्सेप्ट. देर विल बी फ्रीडम, लिबर्टी ऑफ फेथ, वर्शिप, whatever religion you belong to. State will not have anything to do as a state with any religion excepting to treat every religion equally, but state will not have any foundation of religion. तर त्यावेळेचे HR गोखले हे लॉ मिनिस्टर होते. ते म्हणले की सर्व धर्म समभाव असेल, स्टेटचा ऑफिशियल रिलिजन कुठला नसेल. PB गजेंद्र गडकर, अ फॉर्मर Chief Justice of India, defines secularism as an Indian constitution in following way. The state does not owe loyalty to any particular religion. As such, it is not irreligious, anti-religious. It gives equal freedom to all religion. तर अशा प्रकारे त्यांनी काय सांगितलं, तर स्टेट हा इरिलिजियस नसेल, कुठल्याही एका पर्टिक्युलर रिलिजनला लॉयल्टी नसेल, अँटी रिलिजियस बी नसेल, तर इक्वल रिस्पेक्ट अँड रिव्हरन्स टू ऑल रिलिजन, सर्व धर्मांना समान रिस्पेक्ट देण्यात येईल, असं आपलं सेक्युलरिझम, धर्मनिरपेक्षता आहे. लक्षात ठेवा, हे महत्त्वाची कन्सेप्ट आहे. UPSCने पाठीमागे एक क्वेश्चन विचारला होता की फ्रेंच कॉन्स्टिट्यूशन किंवा फ्रेंच पीपल आपल्या इंडियन सेक्युलरिझममधून काय घेऊ शकता, इंडियन सेक्युलरिझममधून प्रिन्सिपलमधून काय घेऊ शकता, असा क्वेश्चन होता. पाठीमागे सेक्युलरिझम इथोस दाखवणारे आर्टिकल्स, घटनेतील गोष्टी विचारल्या होत्या. आर्टिकल 44 आहे, हे सतत न्यूज आहे, आता इव्हरग्रीन टॉपिक बनलेला आहे. युनिफॉर्म सिव्हिल कोड हे आर्टिकल 44 आहे. आपल्या DPSPमध्ये आहे युनिफॉर्म सिव्हिल कोड, समान कायदा, समान नागरी कायदा. तर जसं उत्तराखंड त्यासाठी एक कमिटी स्थापन केली आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटने सुद्धा एक कमिटी स्थापन केली आहे, त्यावर विचार विवेचन चालू आहे. तर बघूया, पुढील प्रिन्सिपल आहे डेमोक्रॅटिक. आता बघा, डेमोक्रॅटिक, द टर्म डेमोक्रेसी इज डिराइव्ड फ्रॉम 2 ग्रीक वर्ड, नेमली डेमोस अँड क्रॅशिया, मिनिंग पीपल अँड रूल रिस्पेक्टिव्हली. आता डेमोक्रेसी काय बाबा, आपली डेमोक्रेसी आहे, तर डेमोक्रेसीबद्दल काही NCERT मधले पॉईंट्स मी काढलेले आहेत, ते एक्स्ट्रा पॉईंट्स फार महत्त्वाचे आहेत.
अ डेमोक्रॅटिक पॉलिटी पीपल्स रूल म्हटलं जातं. लोकराज्य, गणराज्य, लोकशाही, लोकराज्य, गणराज्य. गणराज्य हे रिपब्लिकसाठी आहे. ते बघू डिफरन्स काय आहे. पण लोकराज्य किंवा लोकशाही लक्षात ठेवा. अब्राहम लिंकनची फेमस डेफिनेशन जनरल यूज केली जाते लोकशाही म्हणजे काय. अ गव्हर्नमेंट ऑफ पीपल, फॉर द पीपल, बाय द पीपल. A democratic polity as stipulated in preamble is based on doctrine of popular sovereignty, that is possession of supreme power by the people. सकाळीच अगोदरच आपण आज पाहिलेलं आहे पहिल्या लेक्चरमध्ये. पॉप्युलर सॉव्हर्निटी किंवा जनरल विल ही कन्सेप्ट जीन जॅकेस रुसो या फ्रेंच तत्त्वज्ञाची आहे आणि त्यामध्ये त्यानं सांगितलं आहे की जनरल विल ऑफ द पीपल, ऑफ द गव्हर्निंग पीपल, कन्सेंट इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि पीपल आर सॉव्हेरियन ही गोष्ट सांगितलेली आहे. डेमोक्रेसी इज अ टू टाईप, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट डेमोक्रेसी. तर इनडायरेक्ट डेमोक्रेसी द पीपल एक्झरसाइज देअर सुप्रीम पॉवर डायरेक्टली ॲज अ केस ऑफ स्वित्झर्लंड. आता बघा मी काही इन्फॉर्मेशन डाटा कलेक्ट करत होतो. डायरेक्ट डेमोक्रेसी आपल्याकडं होईल का? 130 करोडच्या वर आपली पॉप्युलेशन आहे. जगात टॉप 1ला आपली पॉप्युलेशन आहे. इट इज पॉसिबल इन इंडिया डायरेक्ट डेमोक्रेसी? आय विल से ऑब्वियसली विथ ॲम्पल अमाऊंट ऑफ कॉन्फिडन्स नो, वेहेमेंट नो. एवढी पॉप्युलेशन आहे आपली 130 करोड. आपल्याकडं शक्य नाही आहे डायरेक्ट डेमोक्रेसी. कारण डायरेक्ट डेमोक्रेसीची काही वेगळी तत्त्वे आहेत. तर ते बघूया आपण. बघा स्वित्झर्लंडमध्ये डायरेक्ट डेमोक्रेसी आहे. मी 2023ची पॉप्युलेशन काढली स्वित्झर्लंडची तर आश्चर्यचकित झालो. 90 लाख पॉप्युलेशन आहे. 9 मिलियन पॉप्युलेशन. 90 लाख पॉप्युलेशन तर आपल्या कितीतरी मोठ्या डिस्ट्रिक्टची किंवा काही विभागाची आहे. जसं मुंबईची पॉप्युलेशन 2.3 करोड आहे. पुण्याची पॉप्युलेशन हे 50 लाखाच्या वर आहे. म्हणजे का आपण काय म्हणतो स्वित्झर्लंड, न्यूझीलंड हे SDIमध्ये हायेस्ट आहेत पॉप्युलेशन. वेगवेगळे इंडेक्सेस आहेत. ह्युमन डेव्हलप इंडेक्समध्ये ते टॉप 1ला असतात. एक फॅक्टर आहे ते म्हणजे त्यांची पॉप्युलेशन आणि त्यांचं एरिया. त्यांचं पॉप्युलेशन एरिया आपल्यापेक्षा लँड असो, त्यांचा एरिया असो, रिसोर्सेस असो, पॉप्युलेशन आहे. स्मॉल इज ब्युटिफुल ह्या फिलॉसॉफीवर आधारित आहे. त्यांचं मार्केट, एज्युकेशन. आणि आपल्याकडं तसं झालं तर आपल्याकडं कॉम्प्लेक्सिटी फार वाढेल. डायरेक्ट डेमोक्रेसी आपल्याकडे अशक्य का म्हणतो? कारण आपली पॉप्युलेशन एवढी आहे. त्यांची 90 लाख पॉप्युलेशन आहे. जी 90 लाख पॉप्युलेशन आपल्या म्हणजे मुंबईची 2.3 करोड पॉप्युलेशन आहे. पुण्याची 50 लाख पॉप्युलेशन आहे. त्यामुळे त्यांना ॲक्सेसिबल आहे, अफोर्डेबल आहे, अवेलेबल आहे. दे कॅन डू बिकॉज स्मॉल इज ब्युटिफुल. ते त्यांच्या पॉप्युलेशननुसार, त्यांच्या एरियानुसार डेव्हलपमेंट करू शकता. पण आपली वास्ट एरिया ऑफ इंडिया, डायव्हर्सिटी, जम्मू काश्मीर टू कन्याकुमारी असा वास्ट एरिया आहे, डायव्हर्सिटी आहे, प्लुरॅलिटी आहे. आणि ह्या गोष्टीमुळे आपल्याला कुठंतरी रिस्ट्रिक्शन आणि लिमिटेशन्स आहेत डेव्हलपमेंटच्याही. हे लक्षात ठेवा. तर आता बघत आहोत आपण डायरेक्ट डेमोक्रेसी आणि इनडायरेक्ट डेमोक्रेसी. तर डायरेक्ट डेमोक्रेसी स्वित्झर्लंडमध्ये आहे. ती गोष्ट सांगितली की आपण डायरेक्ट डेमोक्रेसी इंडियामध्ये का होऊ शकत नाही. तर काही गोष्टी आहेत लक्षात ठेवा. आता बघा आता डायरेक्ट डेमोक्रेसीचे 4 भाग आहेत. 4 डिव्हाइसेस ऑफ डायरेक्ट डेमोक्रेसी नेमली रेफरंडम, इनिशिएटिव्ह, रिकॉल, प्लिबिसिट. तर काय आहेत बघा. रेफरंडम आहे ना सार्वमत असतो आणि प्लिबिसिट ही सार्वमत किंवा मतदान असतं. रिकॉल अण्णा हजारे यांनी रिकॉल, राईट टू रिकॉल हे केला होता. इनिशिएटिव्ह आता हे आपण डिटेल बघूया थोडक्यात. तर बघा आपण डायरेक्ट डेमोक्रेसी बघत आहे जी स्वित्झर्लंडमध्ये आहे. त्याचे 4 घटक आहेत. रेफरंडम इज अ प्रोसिजर वेअर बाय अ प्रपोज्ड लेजिस्लेशन इज रिफर्ड टू द इलेक्टोरेट
फॉर सेटलमेंट ऑफ देअर डायरेक्ट वोट. आता ब्रेक्झिट झाली होती बघा 2017ला, 16-17च्या दरम्यान ही रिफरंडमनुसार झाली होती. ब्रेक्झिट, एक्झिट ऑफ ब्रिटन फ्रॉम युरोपियन युनियन, ही ब्रेक्झिट म्हटलं जातं. आणि ते झालं. रिफरंडम हे बाइंडिंग असतं, प्लिबिसीट ही बाइंडिंग नसतं. दोन्हीही सार्वमतच आहे, पण रिफरंडम इज बाइंडिंग ऑन दी स्टेट, हे लक्षात ठेवा. डायरेक्ट वोट सार्वमत घेतलं जातं. रिफरंडम इज समहाव जनरली बाइंडिंग ऑन दी स्टेट, जसं ब्रेक्झिटचं रिफरंडम झालं होतं. दुसरं बघा आता, इनिशिएटिव्ह. Initiative is a method by means of which people can propose a bill to the legislature for the enactment. आता बघा, आपले कधी कधी पार्लमेंट सेशन बघताना असं वाटतं की इंडियाज बिगेस्ट फिश मार्केट आहे. गाली गलोज सब गोष्टी तिथे चालतात. काही लोक अडल्ट फिल्मही बघतात, पॉर्न कंटेंटही बघतात. तुम्ही बघू शकता असे बरेच पार्लमेंटरीन आहेत आणि त्यांची प्रमोशन बी होती, परत मिनिस्ट्री भेटते, अशा गोष्टी आहेत. तर अशा प्रकारे आपली पार्लमेंट आहे, रिप्रेझेंटेटिव्ह पार्लमेंटरी सिस्टीम आहे आपली. मी म्हटलं होतं की डायरेक्ट डेमोक्रेसी इज इम्पॉसिबल इन इंडिया. का? आता इनिशिएटिव्ह म्हणजे प्रत्येक व्यक्ती जर एक कागद घेऊन गेला की ह्याच्यावर कायदा बनवा, पॉसिबल आहे का? आधी जर आपले रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रॅटिक लोक आहेत, जे आपले आमदार खासदार आहेत, त्यातले सर्व नाही पण समहाव आर इनइफिशियंट, इनइफेक्टिव्ह आहेत. ते आपण बघतच आहेत. कसे आहेत ते बघतच आहोत आपण, ते बघू आपण परत आता. तर बघा, हे इनिशिएटिव्ह म्हणजे तुम्ही कायदा सुचवू शकता गव्हर्नमेंटला डायरेक्टली. रिकॉल, अण्णा हजारे यांनी राईट टू रिकॉल असणं गरजेचं आहे. एक महत्त्वाचा कायदा आहे राईट टू रिकॉल. काय? इट इज अ मेथड बाय मीन्स ऑफ विच वोटर्स कॅन रिमूव्ह ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह और एन ऑफिसर बिफोर एक्सपायरी ऑफ हिज टर्म व्हेन ही फेल्स टू डिस्चार्ज हिज ड्युटी प्रॉपरली. आपले जे नुमाइंदे आहेत, आमदार खासदार विधायक आहेत, त्यांनी जर योग्य पद्धतीने काम केले नाही तर विशिष्ट वेळानंतर 1 वर्षात 2 वर्षात त्यांना राईट टू रिकॉल म्हणजे घरी बसवता येण्याचा अधिकार हे जनतेला असायला पाहिजे. भारी अधिकार आहे, कारण जनता जनार्दन आहे, जनताच निवडून देते. पहिल्या लेक्चरमध्ये आपण बघितलं, डब्ल्यू घोनिम यांचे एक फेमस कोटेशन आहे, पॉवर ऑफ पीपल इज स्ट्रॉंगर दॅन पीपल इन पॉवर. राजकर्त्यापेक्षा राजकर्त्यावर गादीवर बसणारे जनता ही जनार्दन असते. पॉवर ऑफ पीपल इज स्ट्रॉंगर दॅन पीपल इन पॉवर. व्हेरी इम्युलेटिंग अँड व्हेरी ब्युटिफुल कोटेशन बाय घोनिम. आता बघा, प्लिबिसीट आणि रिफरंडममध्ये फरक सांगितला. रिफरंडम बाइंडिंग असतं, प्लिबिसीट ही सार्वमतच असतं. is a method of obtaining opinion India's people on any issue of public importance. It is generally used to solve territorial dispute. ही सार्वमत आहे, पण जनरली हे बॉर्डर इश्यू, टेरिटोरियल डिस्प्यूटच्या रिलेटेड प्लेबिसीट असतं. तर लक्षात ठेवा, हे आहे डायरेक्ट डेमोक्रेसीचे 4 घटक: रिफरंडम, इनिशिएटिव्ह, रिकॉल आणि प्लेबिसीट. आता आपण बघत आहोत डेमोक्रेटिक हे प्रिन्सिपल. इनडायरेक्ट डेमोक्रेसी, on the other hand, representative elected by the people exercise the supreme power and thus carry on the government and make the laws. This type of democracy, also known as a representative democracy, is of two kind, parliamentary presidential. तर बघा, आपण डेमोक्रेसी प्रिन्सिपल बघत आहोत. एक त्यामध्ये असतं डायरेक्ट डेमोक्रेसी, इनडायरेक्ट डेमोक्रेसी. स्वित्झर्लंडमध्ये आहे, आपल्या इथे इनडायरेक्ट डेमोक्रेसी आहे. त्यामध्ये इनडायरेक्ट डेमोक्रेसीचे परत 2 प्रकार पडतात. पार्लमेंटरी डेमोक्रेसी, जी इंडियाची ब्रिटनची आहे. दुसरी आहे प्रेसिडेन्शियल डेमोक्रेसी. हे बी रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसीचे प्रकार आहेत, रिप्रेझेंटेशन आहेत आपले. तर इंडियामध्ये पार्लमेंटरी रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी आहे. प्रेसिडेन्शियल डेमोक्रेसी ही अमेरिकेत आहे. इंडियन Constitution provides for representative parliamentary democracy under which executive is responsible to legislature for its policy and actions. हे बघा, आर्टिकल 75(3) हे आर्टिकल ए आहे की एक्झिक्युटिव्ह आर रिस्पॉन्सिबल टू लेजिस्लेचर फॉर इट्स पॉलिसीज अँड ॲक्शन्स. म्हणजे लोकसभेला जबाबदार असतात, हे लक्षात ठेवा.
याबद्दल 2-3 वेळा UPSC आणि MPSCमध्ये क्वेश्चन आलेला आहे, की विच ऑफ द फॉलोइंग इज अ फाउंटन हेड प्रिन्सिपल ऑफ पार्लमेंटरी डेमोक्रेसी. पार्लमेंटचे कोर प्रिन्सिपल कुठला आहे, तर एक्झिक्युटिव्ह आर रिस्पॉन्सिबल टू द लिजिस्लेचर, दॅट इज लोकसभा. आता बघा, मी प्रथम लक्ष्मणमधले काही पॉईंट सांगतो आणि NCERT डेमोक्रेटिक पॉलिटिक्स 1, 2, इंडियन कॉन्स्टिट्यूशन ॲट वर्क आणि 11वी-12वी NCERT यातले काही महत्त्वाचे नोट्स पॉईंट मी तुमच्यासाठी कलेक्ट केले ते सांगतो, म्हणजे तुम्हाला फायदा होईल. यू गेट माय पॉईंट ऑर नॉट. तर बघा, डेमोक्रेसीमध्ये युनिव्हर्सल अडॉल्ट फ्रँचायसी असते, जिचं आर्टिकल 326 आहे, 326 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. पिरियॉडिक इलेक्शन्स, रूल ऑफ लॉ. आता बघा, रूल ऑफ लॉ ही कन्सेप्ट आहे ना, प्रथम प्लॅटोनी रूल ऑफ मेन सांगितलं होतं. फिलॉसॉफर किंग हे त्याच्या रिपब्लिक ह्या पुस्तकात सांगितलं. ती रूल ऑफ मेन होतं, लोकांचं राज्य. पण अरिस्टॉटलने सांगितलं रूल ऑफ लॉ, म्हणजे अरिस्टॉटल हा अर्ली यूज ऑफ रूल ऑफ लॉ कन्सेप्टचा होता. पण मोर कन्साइज मिनिंग ऑफ रूल ऑफ लॉ और मोर टर्म कॉइन बाय रूल ऑफ लॉ इज एडवर्ड कोक. लक्षात ठेवा, रूल ऑफ लॉ ही कन्सेप्ट कॉइन केली एडवर्ड कोकनं. लक्षात ठेवा, एडवर्ड कोक. आणि आता जी फेमस पॉप्युलाइज प्रपाउंड कोणी केली, तर A.V. डायसीने केली. A.V. डायसी. ही कन्सेप्ट आपण डिटेलमध्ये बघू, पण कुणी कॉइन केली आणि कुणी पॉप्युलराईज केली, तर A.V. डायसीने केली. लक्षात ठेवा. जसं एक पॅरल घेतो मी, सो आपण म्हणतो इन्क्लाब जिंदाबाद, लाँग लाईव्ह रिव्होल्युशन. ही टर्म खरं तर हसरत मोहनी, जे एकेकाळी काँग्रेसचे मेंबर होते, नंतर मुस्लिम लीगचे सदस्य झाले, हसरत मोहनींनी कॉइन केली होती. हसरत मोहनी यांनी इन्क्लाब जिंदाबाद ही टर्म कॉइन केली, क्रिएट केली. पण इन्क्लाब जिंदाबाद जनरली पॉप्युलराईज कुणी केली, तर भगतसिंगनं केली. भगतसिंगनं ही टर्म पॉप्युलराईज केली, लोकप्रिय केली. आपल्याला जनरली वाटतं की इन्क्लाब जिंदाबाद ही भगतसिंगचीच टर्म आहे. ही टर्म भगतसिंगची नाही, हसरत मोहानीची आहे. पण जी जगप्रसिद्ध किंवा भारतामध्ये प्रसिद्ध कोणी केली, तर भगतसिंग यांनी केली. कधी केली, तर त्यांनी त्यांच्या रिव्होल्युशन स्ट्रगलमध्ये केली. पण लक्षात ठेवा, 1929मध्ये जी पार्लमेंटच्या सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये बॉम्बिंग केली होती भगतसिंग आणि बटुकेश्वरराव दत्तने, त्यावेळेस त्यांनी इन्क्लाब जिंदाबादच्या घोषणा दिल्या होत्या. त्यांनी बॉम्ब फेकायचा म्हणजे त्यांना मारण्याचा हेतू नव्हता, पण ज्या ब्रिटिश त्यांच्या कांटाळ्या उघडण्यासाठी होत्या. लक्षात ठेवा, कारण पब्लिक सेफ्टी बिल आणि ट्रेड डिस्प्यूट बिलचा विरोध करण्यासाठी ते बॉम्ब फेकले होते. आणि भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त हे हिंदुस्तान सोशलिस्टिक रिपब्लिक आर्मीचे असोसिएशनचे मेंबर होते. लक्षात ठेवा. हे थोडं आलं होतं म्हणून सांगतो. एक्स्ट्रा नॉलेज, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशरी. लक्षात ठेवा, इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशरी हे पार्लमेंटचे एक महत्त्वाचे, पार्लमेंटरी रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी महत्त्वाचं फीचर आहे. तसेच फेडरल फीचरसुद्धा आहे इंडिपेंडंट ज्युडिशरी. Absence of discrimination on certain grounds are the manifestation of democratic character of Indian polity. The term democratic is used in preamble in the broader sense, embracing not only political democracy but also socio-economic democracy. लक्षात ठेवा, डेमोक्रेटिक ब्रॉड सेन्सनं घेतलेलं आहे. पॉलिटिकल डेमोक्रेसी जी फंडामेंटल राईट्स प्रमोट करते आणि सोशो इकॉनॉमिक डेमोक्रेसी जी DPSP प्रमोट करतात. हे दोन्हीचं मिक्सचर आहे. दिस डायमेन्शन वॉज स्ट्रेस्ड बाय डॉक्टर आंबेडकर इन हिज कन्क्लुडिंग स्पीच इन द कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली ऑन November 25, 1949. Political democracy can't last unless there lies at the base of social democracy. What does social democracy means? It means way of life which recognizes liberty, equality, fraternity. आंबेडकर काय म्हणले बघा, की सोशल इकॉनॉमिक डेमोक्रेसी हा बेस आहे आणि त्यावर पॉलिटिकल डेमोक्रेसी डिपेंड आहे. त्यावर बेसवर सुपरस्ट्रक्चर झालेले आहे पॉलिटिकल डेमोक्रेसी. त्यांचं म्हणणं आहे की त्यांचे कोटेशन बी आहे, आय लाईक
द रिलीजन. आय लाईक द वे ऑफ लाईफ विच टीचेस लिबर्टी, इक्वॅलिटी, फॅटर्निटी. आंबेडकरांचा पूर्ण स्ट्रगलच लिबर्टी, इक्वॅलिटी, फॅटर्निटी, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, डिग्निटी ह्यासाठीच पूर्ण त्यांचं लाईफ डिव्होटेड होतं. ते काय म्हणतात बघा, द प्रिन्सिपल्स ऑफ लिबर्टी, इक्वॅलिटी, फॅटर्निटी आर नॉट बी ट्रीटेड ॲज अ सेपरेट आयटम्स इन अ ट्रिनिटी. वेगवेगळे नाहीत लिबर्टी, इक्वॅलिटी, फॅटर्निटी. They form a union of trinity in the sense that to divorce one from the other is to defeat very purpose of democracy. ते म्हणतात की युनियन ऑफ ट्रिनिटी आहे, त्रिसूत्रे आहेत आणि लिबर्टीपासून इक्वॅलिटी, इक्वॅलिटीपासून लिबर्टी आणि लिबर्टी इक्वॅलिटीपासून फॅटर्निटी हे वेगळं करता येत नाही. लिबर्टी कांट बी डिव्होर्स फ्रॉम इक्वॅलिटी, इक्वॅलिटी कांट बी डिव्होर्स फ्रॉम लिबर्टी अँड नो कॅन लिबर्टी अँड इक्वॅलिटी बी डिव्होर्स फ्रॉम फॅटर्निटी. असं त्यांचं म्हणणं आहे की युनियन ऑफ ट्रिनिटी आहे, त्रिसूत्री एकत्रच घ्यायचं आहे. त्रिसूत्री विदाउट इक्वॅलिटी लिबर्टी वुड प्रोड्यूस सुपरमसी ऑफ फ्यू ओव्हर द मेनी. इक्वॅलिटी विदाउट लिबर्टी वुड किल इंडिव्हिज्युअल इनिशिएटिव्ह. इंडिव्हिज्युअल इनिशिएटिव्ह पाहिजे असेल तर लिबर्टी, आणि इक्वॅलिटी का द सुपरमसी ऑफ फ्यू ओव्हर ऑदर नसाय पाहिजे. ऑल आर इक्वल इन द आय ऑफ द लॉ, इक्वॅलिटी बिफोर लॉ. ही कन्सेप्ट आहे, ही रूल ऑफ लॉमधली एक कन्सेप्ट आहे. ते परत आपण बघूया रूल ऑफ लॉमधले कन्सेप्ट. पण आता लक्षात ठेवा की लिबर्टी, इक्वॅलिटी, फॅटर्निटी ही तीनही एका लेवलचे प्रिन्सिपल्स आहेत, एकापासून वेगळं नाही. ही युनियन ऑफ ट्रिनिटी महत्त्वाची आहे, हे लक्षात ठेवा. आता बघा, इन द सेम कॉन्टेक्स्ट सुप्रीम कोर्ट ऑब्झर्व्ड इन 1997 दॅट कॉन्स्टिट्यूशन इन्व्हिजन टू इस्टॅब्लिश इगॅलिटरियन सोशल ऑर्डर रेंडरिंग टू एव्हरी सिटीजन सोशल, इकॉनॉमिक, पॉलिटिकल जस्टिस इन द सोशल इकॉनॉमिक डेमोक्रेसी ऑफ द भारत रिपब्लिक. आता बघा, एक कॉन्ट्रोवर्सी क्रिएट झाली भारत वर्सेस इंडिया अशा प्रकारची. पण आर्टिकल 1 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन सेड दॅट India is a union of state and India that is Bharat is India, India is Bharat. सो इंटरचेंजेबली यूज केलेले वर्ड्स आहेत, इंडिया किंवा भारत किंवा इंडिया. तर बघा, आता डेमोक्रेसी हे आले तर काही NCERT मधल्या नोट्सचे गोष्टी मी तुम्हाला सांगतो. द कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ डेमोक्रेसी, हे डेमोक्रेटिक पॉलिटिक्स ह्या NCERT मध्ये काही इंडियन जनरल कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ डेमोक्रेसी सांगितले आहेत. जसे इंडिपेंडंट ज्युडिशरी, इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह, सिव्हिल लिबर्टीज, ऑर्गनाइज अपोजिशन पार्टीज, रूल ऑफ लॉ, फ्री फेअर इलेक्शन अँड युनिव्हर्सल ऑर्डर फ्रँचायसी, रूल ऑफ मेजॉरिटी, रिकग्नायझेशन ऑफ राईट्स ऑफ मायनॉरिटीज अँड रिस्पेक्टिंग इट्स, ऑर्गनाइज अपोजिशन, चेक बॅलेन्स सिस्टीम, अशा गोष्टी काही सांगितलेल्या आहेत. तर अशा प्रकारे आपण ह्या गोष्टी बघितलेल्या डेमोक्रेसीच्या बाबतीतल्या. आता पुढील प्रिन्सिपल बघूया, रिपब्लिक. आता रिपब्लिक काय आहे बघा, आपण पहिल्या लेक्चरमध्ये बघितलं आहे की ऑन कमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, इन्फोर्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, ते कधी झालं, घटना अंमलात कधी आणली आणि इन्फोर्समेंट कधी झाली. तर 26 जानेवारी 1950ला पूर्ण घटना पूर्णपणे चालू झाली. तर त्यानंतर आपण प्रजासत्ताक दिवस 26 जानेवारी 1950पासून चालू केलेला आहे प्रजासत्ताक दिवस. अ डेमोक्रेटिक पॉलिटी कॅन बी क्लासिफाय इंटू 2 कॅटेगरीज, मोनार्की अँड रिपब्लिक. आता बघा, मोनार्कीमध्ये काय असतो, इन मोनार्की हेड ऑफ स्टेट युजली किंग वर क्वीन एन्जॉय हेरिडिटरी पोझिशन दॅट इज कम इन टू ऑफिस थ्रू सक्सेशन, एक्झाम्पल ब्रिटन. मोनार्की म्हणजे राजेशाही, किंग असो क्वीन असो हे वंश परंपरेनुसार हेरिडिटी पोझिशननुसार 16वा लुई, 15वा लुई, त्याचा मुलगा 16वा लुई, नंतर 17वा लुई, म्हणजे अशा प्रकारे किंगचे हेरिडिटी पोझिशननुसार वंशी परंपरेनुसार
वंशावळीनुसार ते राजा बनत जातात. सक्सेशन प्रिन्सिपल तिथं काय करते, जसे ब्रिटनमध्ये आहे. पण रिपब्लिक काय सांगतो? इन रिपब्लिक ऑन द अदर हँड हेड ऑफ स्टेट इज ऑलवेज इलेक्टेड डायरेक्टली और इनडायरेक्टली फॉर अ फिक्स पिरियड. एक्झाम्पल USA, इंडिया. रिपब्लिक गणराज्यामध्ये काय होतं की हेड ऑफ स्टेट हा इलेक्टेड असतो, मग तो डायरेक्टली असो किंवा इनडायरेक्टली असो. जर आपल्याकडे इंडियामध्ये आपला हेड जे प्रेसिडेंट इज हेड ऑफ स्टेट असतो, तो आपला इनडायरेक्टली इलेक्टेड आहे, आपण डायरेक्टली इलेक्ट करत नाही. लक्षात ठेवा, प्रेसिडेंट इज हेड ऑफ स्टेट आणि प्राईम मिनिस्टर इज हेड ऑफ गव्हर्नमेंट, हे लक्षात ठेवा. आणि प्रेसिडेंट इज इनडायरेक्टली इलेक्टेड आणि प्राईम मिनिस्टर इज डायरेक्टली इलेक्टेड. अमेरिकेमध्ये हेड ऑफ स्टेट हा USAचा प्रेसिडेंट असतो आणि तो डायरेक्टली इलेक्टेड असतो, जसे जो बायडन आहेत असे. आता बघा, therefore the term republic in your preamble indicate that India has elected head called the president. He is elected indirectly for a fixed period of 5 years. आता रिपब्लिकचा एक अर्थ बघितला, हेड ऑफ स्टेट इलेक्टेड आहे, मग तो डायरेक्टली असो किंवा इनडायरेक्टली असो. आता दुसरा अर्थ बघा, रिपब्लिक इज ऑल्सो मीन्स टू मोर थिंग्स. वन, वेस्टिंग ऑफ पॉलिटिकल सॉवरेनिटी इन द पीपल अँड नॉट अ सिंगल इंडिव्हिज्युअल लाईक किंग. तर त्याचा अजून एक दुसरा अर्थ आहे की पॉलिटिकल सॉवरेनिटी ही पीपलच्या हातात आहे. जनता जनार्दन आहे, जनता सार्वभौम आहे, किंग सार्वभौम नाही. आणि ते अजून एक प्रिन्सिपल म्हणलं, तिसरं म्हणू शकतो आपण. सेकंड, द अब्सेन्स ऑफ एनी प्रिव्हिलेज क्लास, हेन्स ऑल पब्लिक ऑफिसेस बिंग ओपन टू एव्हरी सिटिजन विदाउट एनी डिस्क्रिमिनेशन. अशा प्रकारे रिपब्लिकचे 3 अर्थ आहेत की हेड ऑफ स्टेट इलेक्टेड, मग तो डायरेक्टली असो इनडायरेक्टली असो. दुसरा, वेस्टिंग पॉलिटिकल सॉवरेनिटी इन द पीपल, जनता जनार्दन आहे, जनता सार्वभौम आहे, किंग नाही. तिसरं, absence of any privileged class, all public offices being open to every citizen without any discrimination. कोणत्याही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन नाही, सर्वांसाठी पॉलिटिकल ऑफिसेस खुले आहेत. कोणीही आमदारकीला खासदारकीला उभा शकतो, पण त्याचे काही क्रायटेरिया फॉलो केलं तर. जसं त्याचं आमदारकीला उभं राहायचं म्हणल्यावर तुमचं वय 25 असायला पाहिजे. खासदारकीला उभं राहायचं त्यामध्ये फरक आहे. लोकसभा राज्यसभा, लोकसभेसाठी तुमचे 25 वय आहे, राज्यसभेसाठी 30 वय आहे. त्यामुळेच हाऊस ऑफ एल्डर म्हटलं जातं राज्यसभेला, हाऊस ऑफ ओल्डर म्हटलं जातं राज्यसभेला, आणि हाऊस ऑफ एल्डर हे लोकसभेला म्हटलं जातं. तर बघा, आता ही सॉवरेनिटी कन्सेप्ट सारखी येत आहे. तुम्हाला थोडी हिस्टॉरिकल लिंकेज सांगतो. सॉवरेनिटीचा उगम हा जीन बोधा आहे ना, हा असं लिहिलं जातो, जीन बोधीन असं लिहिलं जातो, पण ह्याचा उच्चार जीन बोधा केला जातो. लक्षात ठेवा, यांच्यापासून उगम झाला आहे सॉवरेनिटी कन्सेप्टचा. त्यामध्ये काही मॉडिफिकेशन करून जनरल विल आणि पॉप्युलर सॉवरेनिटी ही कन्सेप्ट मांडलेली आहे जीन जॅकेस रुसोने. रुसोने म्हटलेली कन्सेप्ट आहे. रुसोला फ्रेंच राजघातीचा उद्गातासुद्धा म्हटलं जातं आहे. तसंच थॉमस हॉब्स यानं त्याच्या बुक लेवाइंथनमध्ये ॲब्सोल्यूट सॉवरेनिटी मानलेली आहे. तर हे काही पॉईंट्स लक्षात ठेवा. हे एक्स्ट्रा पॉईंट कलेक्ट केले आहेत विकिपीडियावरून, काय एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन, तर लक्षात ठेवा. आता डेमोक्रेसीच्या बाबतीत एक गोष्ट सांगायची राहिली. एक फनी गोष्ट आहे थोडी, की प्लॅटोचे एक फेमस कोटेशन आहे डेमोक्रेसीबद्दल, म्हणजे जनरल ॲडमिनिस्ट्रेशन किंवा गव्हर्नन्सबद्दल आहे, की वन ऑफ द पेनल्टीज ऑफ रिफ्युजिंग द पार्टिसिपेट इन पॉलिटिक्स इज दॅट यू एंड अप बिंग गव्हर्न बाय युअर इन्फेरियर्स. काय म्हटलं प्लॅटो, की एक पेनल्टी आहे तुमच्यासाठी जर तुम्ही कन्स्ट्रक्टिव्ह पार्टिसिपेट झाला नाही, तर तुम्ही अशा लोकांकडून गव्हर्न केले जाते जे डंप पीपल आहेत. जे सर्वच डंप नाहीत, पण प्लॅटो म्हणते की इन्फेरियर आहेत, तुमच्यापेक्षा इन्फेरियर आहेत, म्हणजे जे काही शाळा शिकलेले नाहीत, नापास आहेत, 10वी नापास आहेत, काय आहेत, इन्फेरियर आहेत तुमच्यापेक्षा. आता एवढे दिग्गज इकॉनॉमिस्ट ऑक्सफर्ड वगैरे इथे शिकलेले लोक आहेत, त्यांनासुद्धा
पॉलिटिक्स प्रीडॉमिनन्स करते. म्हणजे आता उर्जित पटेल यांना रिझाईन करावं लागलं RBIतून. काय पॉलिटिकल अफेअरमुळं. कारण इकॉनॉमिक डिसिजन्स नॉट टेकन इन व्हॅक्यूम. देअर इज पॉलिटिक्स बिहाइंड इकॉनॉमिक्स. तर ह्या गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. वन ऑफ द इम्पॉर्टंट कोटेशन याद रखा. वन ऑफ द पेनल्टीज ऑफ रिफ्युजिंग टू पार्टिसिपेट इन द पॉलिटिक्स इज दॅट यू एंड अप बिंग गवर्न बाय युअर इन्फेरियर्स. आणि ह्या गोष्टी मी जनरल सांगत आहे. ह्यामध्ये डिस्क्लेमर आहे की हा कुठल्या विशिष्ट गव्हर्नमेंटसाठी, कुठल्या रिस्ट्रिक्टेड इंटिटीसाठी नाही. एक लवली कोइन्सिडन्स असू शकतो. ते तुम्हाला खरं वाटेल की असं बोलत आहे, पण जनरल पॅरलन्समध्ये बोलत आहे मी. एक न्यूजपेपरमध्ये एका रायटरने एक असं लिहिलं होतं डेमोक्रेसीबद्दल. यहाँ नोटों से होती है कायदे कानून की ऐसी की तैसी, यहाँ नोटों से होती है कायदे कानून की ऐसी की तैसी, जहाँ इंडिया में कहते हैं डेमोक्रेसी. तो थँक्स फॉर कोऑपरेशन. राहिलेलं पार्ट परत बघूया. थँक्यू.